यावर्षी पॉलिटीमध्ये जी मेन्स मी दिली त्यात पॉलिटीमध्ये आर्टिकल 21 राईट टू लाईफचे सुप्रीम कोर्टनी व्हेरियस थीम्स काय आहे तो एक प्रश्न आला होता. दिस इज समथिंग एव्हरी UPSC aspirant knows of, especially those who are writing mains. You guys already know it also. In such questions, which all of them are going to write, you need to ensure that your question stands out. This is basically the gist of scoring good marks in your mains. Your answer needs to stand out where everybody knows of something, where nobody knows nothing of it. तुम्हाला ती पानं भरून आलेली पाहिजे. Instead of leaving those, आता fjords जे आहे, तुम्ही जॉग्रफीचे NCERT मध्ये बघा, इतकासा एक छोटा पॅरा आहे त्याचा. Nobody is going to write a 150 marksचे आन्सर्स बेस्ड ऑन ओनली दोज 2-3 लाईन्स. पण काहीतरी लिहून या, तुम्ही पानं भरा. somebody gave 3 marks to it. नसतं लिहिलं तर 0 मार्क दिली असती. दोज 3 marks are going to decide whether मला 970 मिळाले इव्हेंच्युअली की 967 मिळाले. 970 वाल्याला 240 रँक मिळाला आहे, 967 वाल्याचं 300 मध्ये रँक गेला आहे. इट इज वन ऑफ दोज 970. तुम्ही यावर्षीची मेरिट लिस्ट बघा, 973 मार्क्सला कमीत कमी 14 पोरं आहेत. तुम्हाला 972 जरी मिळाले असते, यू हॅव अ जम्प ऑफ 15 to 16 मार्क्स. दिस इज वॉट आय मीन बाय नॉट लिव्हिंग. पेपर सुटला नाही पेपर सुटला बेसिकली, माझा पेपर पूर्णपणे झाला नाही, इज गोइंग टू रुइन युअर चान्सेस. आय एम नॉट सेइंग दॅट यू आर नॉट गोइंग टू क्लिअर UPSC. लास्ट इयर कोणतरी AIR 31-32, आय डोंट रिमेंबर नेम अनफॉर्च्युनेटली. आय रिमेंबर अ टॉपर टॉक जेव्हा त्यांचं 2 क्वेश्चन्स सुटले होते ऑफ 20 मार्क्स समथिंग, आणि स्टील ही मॅनेज टू क्लिअर UPSC. बट दॅट्स अन एक्सेप्शनल केस. That is not going to happen for most of us. I know a certain friend of mine who didn't clear mains unfortunately, पण ती 30 मार्काचं ऑप्शनलमध्ये सोडून आली होती, 30 marks, and still she secured some 264. जर ते 30 मार्क तिची लिहिलं असतं, त्यातले तिला 15 मार्क मिळाली असती, she would have qualified for mains at least. So leaving is never an option. काही नाही येत तर काहीतरी लिहून या, जर येत असेल तर उत्तमपणे लिहून या. दिस इज बेसिकली द मेन्स ॲस्पेक्ट ऑफ थिंग्स.